वाहतूक आता ही पाचाड रायगड मार्गे माणगावकडे वळवली आहे। मुंबई गोवा मार्गावरील वाहतुकीची कोंडी ही महाडपर्यंत पोहोचली आहे। त्यामुळे कोकणातून मुंबईकडे परतणाऱ्या प्रवाशांचे, गणेश भक्तांचे कमालीचे हाल होत आहेत। कोकणात आलेले चाकरमानी परतीच्या प्रवासाला निघालेत, मात्र त्यांना ट्रॅफिक जामचा फटका बसलाय। मुंबई गोवा महामार्गावर वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे। वाहतूक कोंडी कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आपण याच महत्त्वाच्या बातमीसंदर्भात अधिक तपशील जाणून घेऊया। आमचे रायगडचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार आपल्यासोबत आहेत। प्रफुल्ल, वाहतूक कोंडी कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे, आता सद्यस्थिती काय आहे? दुपारपासून ही वाहतूक कोंडी सुरू झालेली आहे। रविवार असल्याने चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणातून आता मुंबईकडे परतत आहेत, परंतु माणगाव जी बाजारपेठ आहे त्या माणगावच्या बाजारपेठेमुळे ही वाहतूक कोंडी होत होती आणि ही वाहतूक कोंडी आता एक जवळपास महाडपर्यंत पोहोचली आहे संध्याकाळी 6 वाजता। आणि त्यानंतर आता या वाहतूक कोंडीवर उपाय करण्यासाठी पोलिसांनी जो रायगड मार्गे किल्ले रायगडच्या बाजूने जो पाचाड मार्गे जो रस्ता जातो त्या रस्त्याने त्या वाहतूक वळवून ही कोंडी कमी करण्याचा प्रयत्न केलाय। दुसरीकडे माणगावच्या अलीकडे ढालगर फाटा म्हणून आहे, त्या ढालगर फाटाच्या इथून उजवीकडे वाहतूक वळवून ती निजामपूर मार्गे थेट पालीपर्यंत आणण्याचा प्रयत्न पोलिसांचा सुरू आहे। परंतु यामध्ये पोलिसांनी अगोदरच नियोजन केलेलं नसल्यामुळे पोलिसांची मोठी दमछाक होते आणि येणाऱ्या ज्या चाकरमान्यांना आहे चाकरमान्यांना वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतंय। आता वाहतूक थोडीशी मुव्हिंग आहे, हळूहळू संथगतीने सुरू झालेली आहे, पण पोलिसांना ज्या पद्धतीनं या वाहतूक कोंडीवर लक्ष ठेवून त्याच्यावर उपाययोजना करायला हव्या होत्या तशा उपाययोजना केलेल्या दिसत नाहीयेत गिरीश। नक्कीच प्रफुल्ल, नियोजनाचा अभाव हाच एक मुख्य मुद्दा आहे आणि त्याचाच फटका प्रवाशांना बसलेला आहे। आणि उद्या सोमवार आहे, अनेक जणांना कामावर रुजू व्हायचं आहे, त्यामुळे कोकणातला चाकरमानी, त्यामुळे रविवार असल्यामुळे मुंबईकडे परतण्यासाठी तो निघाला, मात्र त्याला या ट्रॅफिक जामचा मोठा फटका बसलाय। संथ गतीने आता वाहतूक सुरू असली तरी किती वाजेपर्यंत किती वेळ लागतो ही वाहतूक सुरळीत होण्यासाठी ते महत्त्वाचं आहे। तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।